दिग्रस तालुक्यात 20,000 हेक्टरवर खरीप हंगामात कपाशीची लागवड झाली, पण मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक उपटून फेकावं लागते। शेतात ठिकठिकाणी कपाशीचे ढीग जळताना दिसतात, त्यामुळे कापूस उत्पन्न घटून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरवर्षी होत असलेल्या या नुकसानीपासून सुटका मिळण्यासाठी नवीन संशोधित वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं अशी आता मागणी केली जाते। खरीप हंगामामधील सर्वात महत्त्वाचं आणि नगदी पीक समजल्या जाणारं कपाशीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत असतात। याच पिकाच्या भरोश्यावर संपूर्ण वर्षाचा आर्थिक कणा उभारला जातो। परंतु मागील 3 वर्षापासून कपाशी पिकावरील जे रोगराई येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हान निर्माण झालेलं आहे आणि आर्थिक संकट देखील निर्माण झालं आहे। यावर्षी त्यामध्ये काही बदल होईल असं वाटलं होतं, परंतु यावर्षी देखील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आला। अखेर शेतकऱ्यांना आपलं पीक उपटून फेकण्याशिवाय पर्याय उरलं नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांपुढे यावर्षी देखील नवीन संकट उभं राहिलेलं आहे। यामध्ये सरकारची भूमिका काय राहील हे समोर आपल्याला पाहावं लागेल। यामध्ये काय भूमिका घेतली जाईल, कृषी विभाग काय भूमिका घेईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे। सुरेंद्र मिश्रा, AM न्यूज, दिग्रस।